नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हार्ड लेवलचे क्वेश्चन्स करणार आहोत. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे आणि मॉक टेस्ट. ओके, हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे, काही मॉक टेस्ट आहे, हे मी काही बुक्समधून घेतले आहे, काही इंटरनेटवरून. म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मला सापडले आहे मी सर्च करून, ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आणि अजून एक की तुम्ही जर मागचे जे प्रिव्हियस व्हिडिओज आहेत तुम्ही जर बघितले नसेल तर नक्की बघा. बिकॉज जर जे 2 व्हिडिओ आहे इझी आणि मिडियम लेवलचे ते पूर्ण केले आहेत. म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ तुम्हाला बेस म्हणून काम पडेल या हार्ड लेवलच्या व्हिडिओमध्ये. ओके, बिकॉज जे टूलकट म्हणून तुम्हाला यूज करायला काम पडेल. बिकॉज तुमचा बेस जर क्लिअर नसेल तर तुम्ही हार्ड लेवलचे क्वेश्चन करू शकत नाही. ओके, आणि त्या व्हिडिओमध्ये जे 2 व्हिडिओ आम्ही पहिल्यांदा केले आहेत इझी आणि मिडियम, त्यामध्ये आपण टोटल 1 लेक्चरमध्ये 50 क्वेश्चन्स केले आहे. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन मिक्स आहे आणि काही मॉक टेस्ट. तसेच मिडियम लेवलमध्ये पण 50 केले आहे. म्हणजे आपण प्रत्येक याच्या कन्सेप्टमध्ये 150 क्वेश्चन्स करणार आहोत. म्हणजे आता कॉम्प्युटर ऑर्गनायझेशनचे 150, त्यानंतर डाटा रिप्रेझेंटेशनचे 150, असेच पूर्ण आपण प्रत्येकाचे 150 क्वेश्चन्स करणार आहोत विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, आणि अजून एक की तुम्ही जर हेच 3 लेक्चर्स केले, बेसिक कॉम्प्युटरचे हे 3 लेक्चर जर केले, तुम्हाला कोणतेच लेक्चर करायची गरज पडत नाही. बिकॉज हे 3 लेक्चर आहे ना, तुम्हाला ते बेस आणि हे तुमचं जे इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे हे पूर्ण कव्हर करणार आहे मी 3 व्हिडिओमध्ये. ओके, पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. अजून एक, तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसेल तर प्रिव्हियस व्हिडिओ तर नक्की बघा. बिकॉज तुम्हाला हेल्प पडेल या व्हिडिओमध्ये. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता सुरू करूया. आपला पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. या PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि 25 क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत आणि 25 मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी देणार आहेत. म्हणजे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे, काही मॉक टेस्ट आहे. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल आणि कमेंटमध्ये पण. ओके, चला मग क्वेश्चन बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, इन विच केस डज पाईपलाईन हझार्ड अकर? ओके, इन विच केस पाईपलाईन हझार्ड अकर म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे? पाईपलाईनमध्ये जेव्हा आता सर्वात आणि महत्त्वाचं समजून घ्यायचं म्हटलं की हझार्ड म्हणजे काय. हझार्ड म्हणजे काय होतं की कॉन्फ्लिक्ट. सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की कॉन्फ्लिक्ट. पाईपलाईनमध्ये जेव्हा 2 इंटरॅक्शन एकाच रिसोर्स यूज करायला ट्राय करतात. पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो मी. पाईपलाईनमध्ये जेव्हा 2 इंटरॅक्शन्स एकाच रिसोर्स यूज करायला ट्राय करतात तेव्हा कॉन्फ्लिक्ट होतो. कॉन्फ्लिक्ट मीन्स हझार्ड. तेव्हाच पाईपलाईनमध्ये हझार्ड म्हणतात. ओके, अजून तुम्हाला रिपीट करून सांगतो, त्यालाच पाईपलाईनमध्ये हझार्ड म्हणतात. ओके, कधी होतो? जेव्हा 2 इंटरॅक्शन्स एकाच रिसोर्स यूज करायला ट्राय करतात. म्हणजे दोन व्यक्ती एकाच व्यक्तीला आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न करतात. पण तो व्यक्ती एकाच टायमात एकाच व्यक्तीच्या घरी जाऊ शकतो ना, तर मग तेव्हा आपला तो कॉन्फ्लिक्ट होतो. त्या कॉन्फ्लिक्ट आपण सोप्या भाषेत समजून आर्ग्युमेंट होतो. ओके, तर माझं आपला करेक्ट आन्सर काय आहे? फर्स्टचं, इन विच केस डज पाईपलाईन हझार्ड अकर बी वेन 2 इंटरॅक्शन नीड सेम रिसोर्स. ओके, सेम रिसोर्स तेव्हा आपला हझार्ड अकर होतो. हझार्ड मीन्स कॉन्फ्लिक्ट. ओके, रिसोर्स कॉन्फ्लिक्ट कॅज हझार्ड अकर. ओके, फर्स्टचा आन्सर होतं बी. त्यानंतर 2017मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे दुसरा, विच रजिस्टर इज इन्क्रिमेंटेड ऑटोमॅटिकली आफ्टर द इंटरॅक्शन फेज. हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये केला वाटते की विच इंटरॅक्शन इन्क्रिमेंट ऑटोमॅटिकली आफ्टर इंटरॅक्शन फेज. म्हणजेच त्याचं म्हणणं काय आहे की एक टास्क कंप्लीट करतो, दुसऱ्या टास्ककडे मूव्ह होतो. त्यालाच PC काउंटर म्हणा. सोप्या असे समजून घ्यायचं म्हटलं PC काउंटर मीन्स प्रोग्राम काउंटर. PC काउंटर काय करतो? एक इंटरॅक्शन परफॉर्म करतो, त्यांचा तो इंटरॅक्शन परफॉर्म झाला का तो नेक्स्ट इंटरॅक्शनकडे मूव्ह होतो. ओके, त्यामुळे मग आपण त्याला म्हणतो प्रोग्राम काउंटर. सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की PC काउंटर. ओके, त्यानंतर असं आहे की त्याचा अजून तुम्हाला समजून सांगतो की इंटरॅक्शन फेज झाल्यावर प्रोग्राम काउंटर ऑटोमॅटिकली नेक्स्ट इंटरॅक्शनकडे मूव्ह होतो. PC काउंटर काय करतो? नेक्स्ट इंटरॅक्शन फेज झाल्यावर प्रोग्राम काउंटर ऑटोमॅटिकली नेक्स्ट इंटरॅक्शनकडे मूव्ह होतो. टास्क कंप्लीट केलं, नेक्स्टकडे मूव्ह झालं. ओके, तर आपला सेकंड आन्सर काय? 2017मध्ये विचारला क्वेश्चन आहे, विच रजिस्टर इज इन्क्रिमेंटेड ऑटोमॅटिकली आफ्टर इंटरॅक्शन फेज. ऑप्शन सी, PC काउंटर. ओके, PC काउंटर प्रोग्राम काउंटर म्हणू शकता, ज्याचं मोस्टली प्रोग्राम काउंटर म्हटलं चालेल जाईल. PC मूव्ह द नेक्स्ट इंटरॅक्शन. ओके, दुसऱ्याचा आन्सर आहे सी. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येते, विच कॅच मॅपिंग यूज मॉड्युलर फंक्शन. विच कॅच यूज मॉड्युलर फंक्शन्स. आपला आन्सर आहे, मी डायरेक्ट अजून तुम्हाला सांगून तुम्ही डायरेक्ट इथं ऑप्शन की रिडून ऑप्शन तुम्हाला सांगून बसत नाही. मी डायरेक्ट आन्सरकडे ओढतो बिकॉज टाईम वेस्ट होईल आपला. ओके, याचा आन्सर आहे बी, डायरेक्ट मॅपिंग. वाय डायरेक्ट मॅपिंग? डायरेक्ट मॅपिंगमध्ये काय होतो? ते ब्लॉक आणि नंबर यूज करतात. ओके, ब्लॉक आणि नंबर म्हणजे डायरेक्ट मॅपिंगमध्ये ब्लॉक नंबर मॉड्युलो कॅच लाईनमध्ये यूज केले जाते.
रिपीट करून सांगतो मी. डायरेक्ट मॅपिंगमध्ये ब्लॉक नंबर कॅच लाईनमध्ये यूज केली जाते. डायरेक्ट मॅपिंगमध्ये ब्लॉक नंबर मॉड्युलो कॅच लाईनमध्ये यूज केली जाते. दॅट वाय विच कॅच मॅपिंग यूज मॉड्युलो फंक्शन डायरेक्ट मॅपिंग यूज ब्लॉक मोड आणि कॅच लाईन्स. ओके, थर्डचा आन्सर आहे डायरेक्ट मॅपिंग बी. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे ते 2016मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. विच ॲड्रेसिंग मोड यूज द कंटेंट ऑफ रजिस्टर ॲज ॲड्रेस. ओके, विच ॲड्रेसिंग मोड यूज द कंटेंट ऑफ रजिस्टर ॲड्रेस. ऑप्शन सी रजिस्टर ॲड्रेस. ओके, वाय रजिस्टर ॲड्रेस? ॲड्रेस इज टेकन फ्रॉम द रजिस्टर. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. रजिस्टर काय करतो? ॲड्रेस स्टोअर करतो. ओके, रजिस्टर आपण त्याला MDR म्हटलं होतं, मेमरी ॲड्रेस रजिस्टर. मेमरी नको नाही काहीतरी साहित्याचं आठवण्यात MDR होतं ते काहीतरी, त्याचा फुल फॉर्म होता. मेमरी रजिस्टर काय करतो? ॲड्रेस सेव्ह करतो, म्हणून ते रजिस्टर इनडायरेक्ट. अजून एक तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. रजिस्टरमधला जो कॉन्टेंट असतो ना, हा डायरेक्ट ॲड्रेस म्हणून वापरला जातो. पुन्हा एकदा रिपीट करून सांगतो. रजिस्टरमधला कॉन्टेंट आहे ना, तो डायरेक्ट ॲड्रेस म्हणून वापरला जातो. दॅट वाय हा रजिस्टर इनडायरेक्टमध्ये मोडमध्ये जातो. ओके, दॅट वाय म्हणजे रजिस्टरमधला कॉन्टेंट हा डायरेक्ट ॲड्रेस म्हणून वापरला जातो. दॅट वाय हा रजिस्टर इनडायरेक्ट मोडमध्ये जातो. ओके, ऑप्शन चौथ्याचा आन्सर आहे सी रजिस्टर इनडायरेक्ट. ओके, त्यानंतर बघूया पाचवा क्वेश्चन्स. ओके, व्हॉट इज द मेन ड्रॉबॅक ऑफ वेन नॅनो आर्किटेक्चर्स. ओके, म्हणजे ड्रॉबॅक म्हणजे काय होते की नुकसान. ओके, व्हॉट इज द मेन ड्रॉबॅक ऑफ वेन नॅनो आर्किटेक्चर्स. 2019मध्ये विचारला क्वेश्चन आहे. याचा आन्सर आहे बी सिंगल बस अँड डाटा इंटरॅक्शन. ओके, म्हणजे वाय दॅट इज आन्सर हे का आहे. वाय डाटा इंटरॅक्शन काय करतो? सिंगल मेन ड्रॉबॅक काय वेन नॅनो आर्किटेक्चरचा, डाटा आणि इंटरॅक्शनसाठी एकच बस यूज केली जाते, त्यामुळे ते डिले होते त्यामुळे ते ड्रॉबॅक आहे ना. बिकॉज काय होतं की एकाच टाईमला ते 2 इंटरॅक्शन मिळाले तेव्हा ते डिले होतो. डिले असल्यामुळे जो आपले इंटरॅक्शन परफॉर्म करायचा आहे त्याला वेळ लागतो. दॅट वाय तो ड्रॉबॅक आहे, आपलं नुकसान आहे. आणि त्यालाच आपण नॅनो बॉटलनेक पण म्हणतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण या ड्रॉबॅकला काय म्हणतो? वेन नॅनो बॉटलनेक. ओके, लक्षात ठेवा, कधी विचारतात वेन नॅनो बॉटलनेक. ओके, याचा आन्सर आहे पाचव्याचा ड्रॉबॅक आहे सिंगल बस डाटा इंटरॅक्शन्स. ओके, त्यानंतर इथे 6वा क्वेश्चन 2015मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. विच मेमरी हॅज लोएस्ट ॲक्सेस टाईम. कोणाला पण येऊन सोपी क्वेश्चन आहे. कॅच. वाय कॅच CPच्या जवळ आहे आणि त्याचा ॲक्सेस टाईम खूप फास्ट आहे आणि त्याची कॅपेबिलिटी खूप फास्ट आहे आणि कॉस्टली पण आहे. आणि CP जवळ असल्यामुळे त्याची ॲक्सेस टाईम खूप अर्ली आहे, खूप लहान आहे, लोएस्ट ॲक्सेस टाईम आहे. ओके, 6चा आन्सर आहे विच मेमरी हॅज लोएस्ट ॲक्सेस टाईम. बी सी कॅच. ओके, कॅच इज फास्टेस्ट. त्यानंतर इथे 7वा क्वेश्चन. विच टाईप ऑफ रोम कॅन बी इरेजेड इलेक्ट्रिकली. विच टाईप ऑफ रोम कॅन इरेजेड इलेक्ट्रिकली. सोपी आन्सर आहे सी CYC. सीचं फुल फॉर्म सांगून देतो तुम्हाला मी. इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रॅमर रीड ऑनली मेमरी. ओके, पुन्हा एकदा सांगतो मी, ते कधी क्वेश्चनमध्ये विचारतात व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ EPROM. ओके, याचा फुल फॉर्म काय आहे? सी इलेक्ट्रिकल इरेजेबल प्रोग्रॅमर रीड ऑनली मेमरी. ओके, इलेक्ट्रिकल इरेजेबल म्हणजे ते काय करतं की इलेक्ट्रिकली इरेजर म्हणजे कसं करते, ते जे डॉट्स आहे ते इलेक्ट्रिकली इरेज करतात. तुम्ही जेव्हा आपण आपल्या टॅटू काढतो ना, ते कसं इलेक्ट्रिकल ते हे ड्रॉ करतात, तसेच त्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये ड्रॉबॅक करतात. ते इलेक्ट्रिकल इरेज आणि रिराईट करता येते. ओके, त्याचा आपल्या 7व्याचा आन्सर आहे सी इलेक्ट्रिकल इरेजेबल. ओके, त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे ते 2016मध्ये विचारला क्वेश्चन आहे. विच इंटरॅक्शन फॉर्मॅट हॅज नो ऑपरेंट फील्ड्स. ओके, विच इंटरॅक्शन्स फॉर्मॅट हॅज नो ऑपरेंट फील्ड्स. 2016मध्ये विचारला क्वेश्चन आहे. याचा आन्सर आहे झिरो ॲड्रेस. वाय झिरो ॲड्रेस? तुम्ही झिरो ॲड्रेस यूज स्टॅक. तुम्ही स्टॅक ऐकलं असेल. स्टॅक मीन्स तुम्ही जर DSC जर पडला असाल, DSC जर तुम्ही जर शिकले असाल, DSCमध्ये तुम्ही स्टॅक शिकले असाल. स्टॅक मीन्स लास्ट इन लास्ट आउट, म्हणजे जो व्यक्ती लास्टला आहे तर तोच जातो. दॅट वाय. ओके, झिरो ॲड्रेस इंटरॅक्शन स्टॅकवर काम करते. स्टॅक तुम्हाला मी समजून सांगितलं की लास्ट इन लास्ट आउट, ऑपरेंट फील्ड नसते, त्यावेळी मी त्याला ऑपरेंट फील्ड नसते. झिरो ॲड्रेस इंटरॅक्शन स्टॅकवर काम करते आणि ऑपरेंट फील्ड नसते. दॅट वाय 8व्याचा आन्सर आहे आपले डी झिरो ॲड्रेस. विच इंटरॅक्शन फॉर्मॅट हॅज नो ऑपरेंट फील्ड्स. डी झिरो ॲड्रेस. ओके, त्यानंतर येते 9वा क्वेश्चन.
विच फॅक्टर हॅज डज नॉट एफेक्ट कॅच परफॉर्मन्स. आपण कॅच पडलो आहोत. कॅच म्हणजे काय होते? कॅच आहे मेमरी आहे, काय आहे फास्टेस्ट आहे, कॉस्टली आहे. ओके. विच फॅक्टर डज नॉट अफेक्ट कॅच परफॉर्मन्स. हार्ड डिस्क कशात येते? सेकंडरीमध्ये. सेकंडरी म्हणजे काय होते की रीड ऑनली मेमरी. ओके. हार्ड डिस्क काय करते? मग आपण तुम्हाला हॉलिटाईलमध्ये असेल, नॉन हॉलिटाईल. हॉलिटाईल म्हणजे काय होते? आपली टेम्पररी मेमरी स्टोअर करतो आपण. नॉन हॉलिटाईल म्हणजे आपण त्याच्यातनी म्हणजे आपण परमनंट स्टोअर करू शकतो. याचं विच फॅक्टर डज नॉट अफेक्ट परफॉर्मन्स. डी हार्ड डिस्क स्पीड. कॅच डज नॉट डिपेंड ऑन हार्ड डिस्क. कॅच कोणावर डिपेंड नसतो? नॉट डिपेंड ऑन हार्ड डिस्क. दॅट वाय कॅच परफॉर्मन्स हार्ड डिस्कवर डिपेंड नसतो. आन्सर आहे डी. ओके. त्यानंतर इथे 10वा क्वेश्चन 2017 विचारलं क्वेश्चन आहे. मोस्टली अजून तुम्हाला सांगून देतो की मोस्टली ते काय करतात की इझी लेवलमध्येच क्वेश्चन टाकतात. इझी आणि मीडियम हार्ड लेवलचे टाकतातच नाही. पण बिकॉज आपण हार्ड लेवल यासाठी करत आहे, तर कधी कधी त्यांनी एखादा क्वेश्चन जर विचारला तर आपण त्याचा आन्सर देऊ शकतो फास्टली. ओके. त्यानंतर 10वा क्वेश्चन येते विच टाईप ऑफ हझर्ड इज कॅच बाय ब्रांच इंस्ट्रक्शन्स. ओके. विच टाईप ऑफ हझर्ड इज कॅचड बाय ब्रांच इंस्ट्रक्शन. ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. कंट्रोल. ओके. वाय कंट्रोल युनिट? ओके. कंट्रोल युनिटनी कंट्रोल ब्रांच कॅच कंट्रोल हझर्ड. वाय? ब्रांच इंटरेस्टमुळे काय होतं की ब्रांच इंटरेस्टमुळे कंट्रोल फ्लो चेंज होतो, म्हणून त्याला कंट्रोल हझर्ड म्हणतो. ओके. ब्रांच इंटरेस्टमुळे कंट्रोल फ्लो होतो, चेंज होतो, म्हणून त्याला कंट्रोल हझर्ड म्हणते. ऑप्शन 10चा आन्सर आहे कंट्रोल. ओके. त्यामुळेच तो हे होतं ना, चेंज होतं ना, ते असतं. दॅट वाय ब्रांच इंटरेस्टमुळे कंट्रोल फ्लो होतो, त्यामुळे तो चेंज होतो, त्यामुळे तो हझर्ड म्हणतो. त्याला हझर्ड पण म्हणतात. ओके. त्यानंतर 11वा क्वेश्चन 2018 विचारलेला क्वेश्चन आहे. विच रजिस्टर स्टोअर्ड द ऑपरेंड फेचेस फ्रॉम द मेमरी. 2018 विचारला क्वेश्चन आहे. बी इज राईट आन्सर. MDR स्टोअर द डाटा फ्रॉम मेमरी. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितला, जास्त मी डीपली जात नाही. MDRमधून येणारा जो डाटा असतो, मेमरीमधून जो येणारा डाटा असतो MDRमध्ये स्टोअर होतो. ओके. दॅट इज राईट आन्सर आहे. कोणा प्रिव्हियस व्हिडिओ जर केला असेल तुम्ही फटाकले आन्सर देऊ शकता. त्यानंतर येते 12वा क्वेश्चन विच टेक्निक इम्प्रूव्ह इंट्रॅक्शन लेवल पॅरलिझम. विच टेक्निक इम्प्रूव्ह द इंट्रॅक्शनचं लेवल पॅरलिझम. 2021 विचारला क्वेश्चन आहे. याचा आन्सर आहे पाईपलाईन. ओके. वाय पाईपलाईन? प्रत्येकाला विचारत असून की आन्सर तर सी आहे, पण वाय पाईपलाईन? पाईपलाईनमध्ये काय होतं की पाईपलाईनमध्ये जेव्हा मल्टिपल इंट्रॅक्शन एकाच वेळी एक्झिक्यूट होतात, पाईपलाईनमध्ये जेव्हा मल्टिपल इंट्रॅक्शन एकाच वेळी एक्झिक्यूट होतात, दॅट वाय पाईपलाईन शो होतात ना की एक टास्क कंप्लीट झाला, दुसरा टास्क, एक टास्क कंप्लीट झाला का सेकंड टास्क. पाईपलाईन एक्झिक्यूट इंट्रॅक्शन इन पॅरलमध्ये एक टास्क कंप्लीट करतात, दुसरे एक टास्क सेकंड टास्क. ओके. दॅट वाय विच टेक्निक इम्प्रूव्ह द इंट्रॅक्शन लेवल पॅरलिझम. सी इज अ पाईपलाईन. ओके. त्यानंतर 13वा क्वेश्चन इन सेट असेक्टिव्ह मॅपिंग कॅच ब्लॉक कॅन गो. इन सेट असेक्टिव्ह कॅच ब्लॉक कॅन गो 2020 विचारला क्वेश्चन आहे. सोपी आन्सर आहे सी अ स्पेसिफिक सेट. ओके. वाय? ब्लॉक आणि मॅप ऑन सेट. ओके. सेट असेक्टिव्ह काय करतो की सेट असेक्टिव्ह मॅपिंगमध्ये ब्लॉक फक्त स्पेसिफिक सेटमध्ये जातो. मी काय म्हणत आहे, सेट असेक्टिव्हमध्ये काय होतं की सेट असेक्टिव्हमध्ये ब्लॉक फक्त जे स्पेसिफिक सेट त्यासाठी उपलब्ध आहे त्या सेटमध्ये जातो. दॅट वाय द असेक्टिव्ह मॅपिंग कॅच ब्लॉक कॅन गो अ स्पेसिफिक सेट. दॅट वाय ओनली वन लाईनमध्ये पण जाऊ शकत नाही, आणि लाईनमध्ये पण रॉंग आन्सर आहे. ओनली फर्स्ट लाईन पण जाऊ शकत नाही. दॅट वाय सी इज अ स्पेसिफिक सेट. दॅट इज अ राईट आन्सर. 2020 विचारला क्वेश्चन आहे. हे काय ठुपेट क्वेश्चन आहे. ओके. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो. 2021 विचारला क्वेश्चन आहे. विच ॲड्रेसिंग मोड इज अ फास्टेस्ट. ओके. मगात बघितला आपण, इथं मोड विचारला आहे. ओके. इथं मेमरी नाही विचारली, आपल्याला मोड विचारला आहे. मोडमध्ये काय तो रजिस्टर. दॅट वाय रजिस्टर इथं ॲक्सेस इज अ फास्टेस्ट. ओके. रजिस्टरमधून डाटा डायरेक्ट मिळतो, म्हणून हा मोड सगळ्यात फास्ट आहे. रजिस्टरमध्ये काय होतं की जो डाटा आपण उपलब्ध केला आहे तो डायरेक्ट मिळतो, म्हणून हा मोड सगळ्यात फास्ट आहे. ओके. 14वा आन्सर आहे सी रजिस्टर. अजून तुम्हाला सांगून देतो की मी जर तुम्हाला मेमरी विचारली फास्टमध्ये तर कॅच लक्षात आला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जर मोड विचारला तर रजिस्टर. ओके. लक्ष ठेवायचं. त्यानंतर इथे 15वा क्वेश्चन 2018 विचारला क्वेश्चन आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ TLB. व्हॉट इज द पर्पज ऑफ TLB. सिम्पल आन्सर आहे सी. वाय सी? स्पीड अँड ॲड्रेस ट्रान्सलेशन्स. ओके. आपलं कशाला यूज करायचा TLBचा? जेवढे आपली जे स्पीड आहे, स्पीड ऑफ ॲड्रेस ट्रान्सलेशन, TLB स्पीड वर्चुअल टू फिजिकल ॲड्रेसला ट्रान्सलेशन करतात. ओके. तुम्हाला समजून सांगतो की
TLB काय करतो, TLB व्हर्च्युअल ॲड्रेसला फिजिकलमध्ये फास्ट कन्वर्ट करतो. जो आपला जो ॲड्रेस आहे, जो आपली इन्फॉर्मेशन आहे, TLB व्हर्च्युअल ॲड्रेसमधला जे आपला ॲड्रेस आहे, म्हणजे आपण एखादा फोटो व्हिडिओ घेतला आहे, तो आपल्याला कसं कन्वर्ट करायचा आहे ना, तो फिजिकलमध्ये फास्ट कन्वर्ट करतो. आपलं जे आपण जे इन्फॉर्मेशन दिलं ते फास्टमध्ये कन्वर्ट करतो ना, दॅट वाय TLB काय करतो, स्पीड ऑफ ॲड्रेस ट्रान्सलेशन, दॅट वाय. ओके, 15 क्वेश्चनचा आन्सर आहे सी, स्पीड ऑफ ॲड्रेस ट्रान्सलेशन. ओके, त्यानंतर 16 क्वेश्चन येते, व्हॉट इज अ मेमरी मॅनेजमेंट टेक्निक कॅश इंटरनल फ्रॅगमेंटेशन. ओके, विच मेमरी मॅनेजमेंट टेक्निक कॅश इंटरनल फ्रॅगमेंटेशन. फर्स्ट ऑप्शन आहे पॅगिंग. ओके, पॅगिंग म्हणजे तुम्हाला समजून जातो की पॅगिंग काय करतो की पॅगिंगला फिक्स साईज राहते, पॅगिंग फिक्स साईज ब्लॉक असतो, पुढे इंटरनल फ्रॅगमेंटेशन होतो. आता काय सोप्या भाषा समजून घ्यायचं म्हटलं की आपली साईज फिक्स आहे, 10ची कॅपेबिलिटी आहे. तुम्ही जर त्यामध्ये 11 जर फिक्स करत असाल तर त्यामुळे ते इंटरनल फ्रॅगमेंटेशन होतो. इंटरनल फ्रॅगमेंटेशन मीन्स पॅगिंग. ओके, पॅगिंग इज इंटरनल फ्रॅगमेंटेशन. याच्यात काय राहतो की पॅगिंग याच्यातनी मेमरी मॅनेजमेंटमध्ये जेवढी लिमिट आहे तेवढीच आपल्याला शो करायची आहे ना. तुम्ही जर जास्ती शोर करसाल तर त्यामुळे आपला येऊ शकतो पॅगिंग. पॅगिंग मीन्स इंटरनल फ्रॅगमेंटेशन्स. ओके, पॅगिंग मीन्स इंटरनल फ्रॅगमेंटेशन्स. ओके, सोडायचा आन्सर आहे ए, पॅगिंग. त्यानंतर येते 17 क्वेश्चन्स, विच इंट्रॅक्शन सायकल फेस आयडेंटिफाय द ऑपरेशन्स. विच इंट्रॅक्शन सायकल फेस आयडेंटिफाय द ऑपरेशन्स. ऑप्शन सी, डी कोड. सोपे आन्सर आहे, खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. डी कोड, वाय डी कोड फेस आयडेंटिफाय द ऑपरेशन्स आहे. मी तुम्हाला एक्सप्लेनेशन का देत आहे की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. डिकोड फेसमध्ये काय करतो, डिकोड काय करतो, डिकोड फेसमध्ये इंट्रॅक्शन कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचा आहे तो आयडेंटिफाय करतो. डिकोडमध्ये काय करतो, आता तुम्हाला जर ॲडिशन करायचं आहे, ॲडिशनमध्ये तो काय करतो, कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे व्हेरीफाय करतो, आयडेंटिफाय करतो. ऑपरेशन परफॉर्म करायला कंट्रोल युनिटला पाठवतो. कंट्रोल युनिट कोणाजवळ पाठवतो, आपला कंट्रोल युनिटचं काम काय आहे, आपल्याला कोणतं ऑपरेशन आहे, आपलं अर्थमॅटिकमध्ये आपलं ALU येतो, तो अर्थमॅटिक लॉजिक युनिटमध्ये. ओके, डिकोड याचा आन्सर आहे विच इंट्रॅक्शन सायकल फेस आयडेंटिफाय ऑपरेशन डिकोड. ओके, बी इज राईट आन्सर. त्यानंतर येते 2021 विचारला क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ इंटरप्रेट इज नॉन मास्केबल. विच टाईप ऑफ इंटरप्रेट इज नॉन मास्केबल. 2021 विचारला क्वेश्चन आहे पॉवर फेलियर्स. सोपी आन्सर आहे वाय पॉवर फेलियर्स. पॉवर फेल्युअर काय करतो, पॉवर फेलियरमध्ये इंटरप्टला इग्नोर करता येते. इग्नोर करता येत नाही, म्हणजे माझ्या शब्दाची जरा हे होत आहे. पॉवर फेलियरमध्ये इंटरप्टला इग्नोर करता येत नाही म्हणून तो नॉन मास्केबल आहे. इंटरप्ट करता येत नाही ना, जी त्याची हे आहे, त्याची जी आपल्याला इंटरेस्ट आहे त्याला इंटरप्ट करता येत नाही, दॅट वाय नॉन मास्केबल आहे. ओके, विच टाईप ऑफ इंटर इज नॉन मास्केबल, पॉवर फेलियर्स. पॉवर फेलियर इंटरप्टला कॅनॉट बी मास्केड. त्यानंतर येते 19वा क्वेश्चन, विच मेमरी इज ऑर्गनाइज इन रो अँड कॉलम्स. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, क्वेश्चन असल्यानंतर सांगतो. तुम्ही जर सी लँग्वेज शिकला असाल, त्यामध्ये एरे शिकला असाल, एरेमध्ये मॅट्रिक्स येते, मॅट्रिक्समध्ये तुम्हाला रो अँड कॉलम्स राहतात. ओके, सोपी आन्सर आहे बी, DRAM मॅट्रिक्स. DRAM यूज द मॅट्रिक्स स्ट्रक्चर्स. सोपी आन्सर आहे याचं. DRAM मॅट्रिक्समध्ये फॉर्ममध्ये रो अँड कॉलम्समध्ये ऑर्गनाइज येते असते. DRAM काय असतो, जो मॅट्रिक्स फॉर्ममध्ये रो अँड कॉलम्समध्ये ऑर्गनाइज असतो. ओके, 19चा आन्सर आहे बी, DRAM. त्यानंतर येते 20वा क्वेश्चन, विच 2023 विचारला क्वेश्चन आहे, विच ॲड्रेसिंग मोड ॲड्स ऑफसेट टू बेस रजिस्टर. विच ॲड्रेसिंग मोड ॲट ऑफसेट टू बेस रजिस्टर. 2023 विचारला क्वेश्चन आहे. सोपी आन्सर आहे सी, इंडेक्सेट. ओके, आपण समजून घेऊया वाय इंडेक्सेट. इंडेक्सेटमध्ये काय होतं की इंडेक्सेट ॲड्रेसिंगमध्ये बेस रजिस्टर प्लस ऑफसेट ॲड केला जातो. ओके, पुन्हा एकदा सांगतो तुम्ही, ते विच ॲड्रेसिंगमध्ये काय होतं की ॲड्रेसिंग मोडमध्ये ॲड ऑफसेट बेस रजिस्टर वाय, इंडेक्सेट वाय. इंडेक्सेटमध्ये काय होतं की इंडेक्सेट ॲड्रेसिंगमध्ये बेस रजिस्टर प्लस ऑफसेट ॲड केला जातो, दॅट वाय इंडेक्सिंग ॲड्रेसिंग ॲड ऑफसेट. ओके, इमिडिएट पण नाही आहे, रिलेटिव्ह पण नाही आहे, इंडेक्सेट आहे, डायरेक्ट होऊ शकतच नाही, दॅट इज अ रॉंग आन्सर आहे. ओके, त्यानंतर येते 21वा क्वेश्चन, व्हॉट इज हॅपन ऑन कॅच मिस. कॅच मिस केल्यानंतर काय होतं. ओके, सोपे आन्सर आहे डाटा फेच फ्रॉम मेन मेमरी. डाटा फेच मेन मेमरी. कॅच जर हे झाल्यानंतर मिस झाल्यानंतर आपल्याला कोणती मेमरी उरली आहे,
मेन मेमरीमध्ये काय होतो, रेड ॲक्सेस मेमरी. रीड ऑनली मेमरी म्हणत नाही आहे मी, व्हॉलेटाईल मेमरी म्हणत आहे. रीड ॲक्सेस मेमरी. दॅट वाय व्हॉट हॅपन ऑन कॅच मिस सी डाटा फेच फ्रॉम द मेन मेमरी. कॅच आपला जो कॅच परफॉर्म नाही मिस झाला आहे आपला, मग आपली मेमरी कोणची उरली, मेन मेमरी. दॅट वाय सी इज द राईट आन्सर. डाटा कम फ्रॉम द मेन मेमरी. कॅचमधलं आता नसेल तर रॅममधलं घेतला जातो. आपले 2 व्यक्ती उभे आहे, फर्स्ट व्यक्तीला कोणाला प्रायोरिटी देत आहे आपण. मी असं सोप्या भाषेत समजून घ्यायचं म्हटलं की राम आणि श्याम उभा आहे, पण रामची जी खूप व्हॅल्यू आहेत. ओके. आणि रामला जर एखाद्या कोणाला जर डिश बनवायची आहे, राम छान बनवतो, पण राम हजर नाही आहे, मग आपल्याला कोणाची गरज पडली, श्यामची. मग आपण श्यामला बनायला लावली. ओके. दॅट वाय दॅट इज अ सिम्पल हे आहे त्यामध्ये. त्यानंतर येते 22वा क्वेश्चन. विच कंपोनेंट्स हँडल द इनपुट आउटपुट इंटरप्ट. सोपी आन्सर आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिटच करतो ना. काय इनपुट आउटपुट हँडल करायचं काम करतो. इंटरप्टमध्ये अजून एकदा एक्सप्लेन करून सांगतो मला. इनपुट आउटपुट इंटरप्ट हँडल करायचं काम कंट्रोल युनिट करतो. सोपी आन्सर आहे. ALU तुम्हाला माहिती आहे कशात यूज होते, अर्थमॅटिक लॉजिक युनिट. त्यानंतर कॅच येते. कॅच तुम्हाला माहिती आहे मेमरी आहे म्हणून. कंट्रोल युनिट ते पण तुम्हाला माहिती आहे, ते राईट आन्सर आहे म्हणून. त्यानंतर हार्ड डिस्क मेमरी आहे. मग आपलं राईट आन्सर काय आहे, कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट काय करतो, ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करतो. त्यानंतर येते 23वा क्वेश्चन. विच CPU डिझाईन यूज अ कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन्स. हा कधी क्वेश्चन येतो. विच CPU डिझाईन द यूज कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन. 2022 मध्ये विचारला क्वेश्चन आहे. CISS. ओके. CISS तो कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन परफॉर्म क्रिएट करतो. CISS काय करतो, CISS आर्किटेक्चरमध्ये इंटरॅक्शन कॉम्प्लेक्स असतात आणि कॉम्प्लेक्स क्रिएट पण करतात. हा क्वेश्चन येतातच नाही, पण त्यांनी कसा काय टाकला मला माहीत नाही, मग तुम्हाला सांगत आहे. B इज राईट आन्सर. विच CPU डिझाईन द कॉम्प्लेक्स इंटरॅक्शन, B इज CISS. ओके. त्यानंतर 24वा क्वेश्चन येते. विच टेक्निक रिड्यूस द ब्रांच पेनल्टी. विच टेक्निक रिड्यूस द ब्रांच पेनल्टी, B इज अ ब्रांच प्रेडिक्शन्स. वाय ब्रांच प्रेडिक्शन. ब्रांच प्रेडिक्शन काय करतो, रिड्यूस डिले. तो काय करतो, एखाद्या व्यक्तीला जर माहीत असेल हे असं करायचं आहे, त्यामुळे तो सतत राहतो ना, त्यामुळे त्याची जे डिले आहे त्या गोष्टी तो सतत राहतो, म्हणून त्यामुळे आपण या कॉम्प्युटरमध्ये आपण त्याला डिले म्हणतो. ओके. डिले कमी होतो. ब्रांच प्रेडिक्शनमुळे CPUला आधीच अंदाज लागतो ना. काय होतं की ब्रांच प्रेडिक्शनमुळे CPUला आधीच अंदाज लागतो की कोणचं काम डिले होणार आहे, म्हणून दॅट वाय B इज राईट आन्सर. विच टेक्निक रिड्यूस द ब्रांच पेनल्टी, B इज ब्रांच प्रेडिक्शन्स. ओके. त्यानंतर इथे 25वा क्वेश्चन. विच कॅच पॉलिसी राईट डाटा इमिडिएटली टू मेन मेमरी. 2020 मध्ये विचारला क्वेश्चन आहे. ओके. राईट आन्सर आहे B, राईट थ्रू. ओके. राईट अलोकेटेड राहू शकत नाही. B इज राईट आन्सर. B राईट थ्रू अपडेट काय करतो, मेन मेमरी इन्स्टेंटली. राईट थ्रू काय करतो, राईट थ्रू पॉलिसीमध्ये आता कॅच आणि मेन मेमरी दोन्हीमध्ये एकाच वेळेस अपडेट करतो. आता कोणची मला जर रिनेम करायचं आहे, आपण जर बघित असेल की आपल्या एखादा फोटोचं आपलं नाव चेंज करायचं असतो, त्यावेळेस काय करतो तो राईट थ्रूची पॉलिसी यूज करते. एकाच टायमामध्ये मेन मेमरीमध्ये आणि कॅच मेमरीमध्ये तो अपडेट करतो. ओके. हे सगळं एवढे MCQ या व्हिडिओने बघितले आहे. आपण टोटल 25 MCQ या व्हिडिओने बघितले आहे. हे खूप हार्ड लेवलचीच होती आणि मोस्टली काही इझी लेवलची पण होती. ओके. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा. बिकॉज एवढं मोठं जे लेक्चर आहे हे आहे ना, MCQ प्रिव्हियस क्वेश्चन्स, मॉक टेस्ट, खूप मेहनत लागते सर रिसर्च करायला, डाउनलोड करायला, त्यामुळे ते PDF तयार करायला. आणि अजून एक की आता तर हे तुम्ही 3 लेक्चर जर केले, तुम्ही जर तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही, फक्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. मी तुम्हाला अजून पण तुम्हाला हे देऊन दिली नोट्स दिली प्रिव्हियस क्वेश्चनची, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. कॉम्प्युटर ऑर्गनायझेशनला हे खूप झाले, 150 MCQ खूप झाले. आणि या 150 MCQ मध्ये आपण इझी घेतले आणि मिडियम पण घेतले आणि हार्ड लेवलचे घेतले. बिकॉज आपली जे कॉन्सेप्ट आहे ना पूर्ण डेपमध्ये कन्वर्ट, आपण डेपमध्ये आपले हे झाले, बिल्ड झाले आहे. ओके. चला मग पुढच्या व्हिडिओपासून आपण करू डाटा रिप्रेझेंटेशनचे आपण लेक्चर स्टार्ट करूया. 3 लेक्चर त्याचे पण करूया, त्यानंतर नेक्स्ट बघू. ओके. त्यानंतर पुढचे व्हिडिओ लेक्चर नक्की बघा, बिकॉज त्यामध्ये तुम्हाला मी सिम्पल ट्रिक सांगणार आहे. तुम्हाला बायनरी कन्व्हर्शन जर येत नसेल ते पण सांगून द्या, सोपं येत नाही. आणि तुम्हाला ॲडिशन येत नसेल बायनरीमध्ये, सबट्रॅक्शन येत नसेल, मल्टिप्लिकेशन येत नसेल, तर सिम्पल याच्यात तुम्हाला सांगतो की कसं करायचं कसं नाही. आणि मोस्टली काय होतं की बायनरी नंबर्समध्ये ते जे हार्ड लेवलचे काही विचारत नाही, जास्त पॉईंटमध्ये विचारत नाही. एखादा क्वेश्चन येऊन जाईल पॉईंटमध्ये, पण नाही जास्त नाहीच विचारत. बिकॉज मी तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगणार आहेत की तुम्ही कसं मी त्या याच्यातनी कन्वर्ट करू शकता. ओके. चला मग पुन्हा एकदा धन्यवाद.
आणि व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज जेवढं मटेरियल आहे खूप मेहनत लागते डाउनलोड करायला. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत